सामाजिक कामगार कर्मचारी संगठन द्वारा गठित आरक्षण बचाओ कृति समिति द्वारा पत्र परिषद का आयोजन किया गया था, जिसमें जाति तोड़ो समाज जोड़ो साथ ही देश जोड़ो अभियान अंतर्गत ओबीसी, एससी, एसटी व अनुसूचित जातियों के हक के लिए आरक्षण बचाओ महारैली का आयोजन किया जाएगा। मी अरुण गाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खासदार कर्मचारी कल्याण महासंघ आणि आरक्षण बचाव कृती समितीचा संयोजक। आरक्षण म्हणजे आरक्षण बचाव कृती समितीद्वारा जे विविध संघटना मिळून बनलेली आहे, त्या आरक्षण बचाव कृती समितीद्वारा येत्या 15 सप्टेंबरला जवाहर वसतिगृह सिव्हिल लाईन येथे भव्य राष्ट्रीय आरक्षण बचाव परिषद आयोजित केलेली आहे आणि या परिषदेला चे उद्घाटन माननीय भाऊसाहेब वागचौरे खासदार हे करणार आहेत आणि या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख वक्ता म्हणून सुप्रीम कोर्टाचे जे वकील आहेत ॲडव्होकेट सैयद ते करणार आहेत। या कार्यक्रम पूर्ण दिवसभर चालणार आहे आणि या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये 3 चर्चा सत्र ठेवलेले आहेत। 3 चर्चा सत्रामध्ये 1 ऑगस्टचा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे त्या अनुषंगाने होणारे परिणाम यावरती ते मंथन होणार आहे। दुसरं चर्चा सत्र आहे पदोन्नतीतील आरक्षणावरती या निकालाचे काय परिणाम होणार आहे हे दुसऱ्या चर्चा सत्रामध्ये आहे आणि तिसऱ्या चर्चा सत्रामध्ये हे केलेलं आहे की ओबीसी, एससी, एसटी यांचे आरक्षण, महागाई, बेरोजगारी, महागाई याबाबत युवकांची, तरुणांची भूमिका काय असायला पाहिजे यावरती एक तरुणांचं तिसरं सत्र ठेवलेलं आहे आणि समारोपाच्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक रणजित मेश्राम सर हे त्याचं अध्यक्षपद भूषवतील आणि त्याला समारोपाच्या कार्यक्रमाला आपल्याला माहित नाही बबनरावजी घोलप जे आहेत माजी सामाजिक न्याय मंत्री ते पण उपस्थित राहणार आहेत। अशा प्रकारचा एक दिवसभर या आरक्षण परिषदेमध्ये संपूर्ण आरक्षणावरती विचार मंथन केले जाईल आणि पुढची रणनीती काय असेल ते आम्ही ठरवणार आहोत। विशेषतः हे जे आरक्षण जे आमचं संपवण्याचं षडयंत्र जे आहे हे एक राजकीय षडयंत्र आहे आणि या राजकीय षडयंत्राला आम्ही असं ठरवलं आहे की राजकीय प्रभावाने त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे आणि तो राजकीय प्रभाव जर तो कोणता असेल तर इस बार नो बीजेपी नो काँग्रेस हे धोरण घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे। आम्ही किती संख्येने कमी जरी असलो परंतु आम्ही ओबीसी, एससी, एसटी जर एकजूट झालो तर आम्ही निश्चितपणे आम्ही बदल करू शकतो आणि हा बदल घडवून आणण्यासाठी आम्ही ही संपूर्ण रॅली महाराष्ट्रभर काढत आहेत। पण संपूर्ण भागातून ही रॅली जाणार आहे, लोकांना सांगणार आहे, आम्ही ओबीसीच्या लोकांना सांगणार आहे, एससीच्या लोकांना सांगणार आहे, एसटीच्या लोकांना सांगणार आहे की बाबासाहेबांना दिलेलं हे संविधान ही कुठल्याही ओबीसी, एससी साठी एकासाठी नाही, ह्या सर्व समूहासाठी आहे आणि बाबासाहेबांना अपेक्षित होतं की ह्या सर्व समूह जो आहे हा एकत्र येईल आणि भारतावरती राज्य करेल, भारताचं चरित्र बदलेल, भारताची आर्थिक परिस्थिती देश बदलेल आणि भारत एक संघ एक देश होईल असं बाबासाहेबांचं स्वप्न होतं। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यांचे राज्य या देशावर होते म्हणजे जे राज्यकर्ते इथे आलेले आहेत मग ते काँग्रेस असो, बीजेपी असो आणि सातत्याने ओबीसी, एससी, एसटीचं शोषण केलेलं आहे, अजूनही शोषण करत आहेत आणि आरक्षण हा त्यातला जो ओबीसी, एससी, एसटीचा जो विकासाचा कल्याणाचा जो मार्ग आहे तो अवरुद्ध करण्याचे कार्य या दोन्ही पक्षांनी केलेले आहेत। सातत्याने फसवणूक केलेली आहे, कधी मंडळ आयोगाच्या मागण्यावर, कधी मस्जिद वही बनाएंगेच्या नावावरती सातत्याने फसवणूक होत आहे। आता काल परवा तुम्ही म्हटले आहे की राहुल गांधीचं जे स्टेटमेंट आहे याला अमेरिकेमध्ये ही लोक सातत्याने कुठे ना कुठे काहीतरी बोलत असतात। आरक्षणाचं रिव्ह्यू करण्याचं कसं काय, जोपर्यंत या देशामध्ये जातीवाद आहे, जाती आहे तोपर्यंत आरक्षण संपणार नाही, आरक्षण संपणार नाही। आरक्षण म्हणजे काही ह्या खाऊ खाण्याचा प्रयत्न नाही किंवा गरिबी हटाव कार्यक्रम नाही आहे, तर प्रतिनिधित्व आहे की तुम्हाला संधी उपलब्ध करून देणं म्हणजे आरक्षण। तर ह्या प्रतिनिधित्वाची लढाई आमची राहणार आहे, मग ती सामाजिक असो, राजकीय असो, या लढाईमध्ये आता आम्ही सर्व एकजूट झालेलो। धन्यवाद। JEE नीट MHT CT और 11-12 के लिए क्या आप अच्छे एकेडमी की खोज में हैं? तो टेंशन किस बात की, श्री एकेडमी है ना। श्री एकेडमी जो पिछले 7 सालों से बच्चों को करियर बनाने में योगदान दे रही है। इनकी स्पेशलिटीज है एक्सपर्टाइज मैनेजमेंट, हाईली क्वालिफाइड मेंटर्स, लाइब्रेरी, पर्सनल नोट्स, CCTV सर्विलेंस, काउंसलिंग बाय साइकोलॉजिस्ट एंड मेनी मोर। Tie up with top class colleges. For more information, contact Dr. Jayashree Madavi on 8421449548। तो आज ही विजिट करें श्री एकेडमी, प्लॉट नंबर 99, अभय नगर, रामेश्वरी रिंग रोड, नागपुर।